होय 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 येणार आहे का तू बावळट आहेस तू एवढा जोरात कानात ओरडतेस? घरात पाऊल ठेवला ठेवला या माणसाचं नुसते जा जा चल निघ मला गरज नाही तुझी निघ. मला तर रियाज करायचंय कधी नाही ते संध्याकाळी मला सुपारी मिळालेली आहे रियाज करायचंय हे निघ तू. बघा तुमचा जो काय रियाज का काय अब्दुल काय हाय ना यो नंतर करायचा इथं माझ्या कामात आडवं यायचं नाही तर मी हाय ना तुम्ही हाय कळलं ना आधीच त्या पेताड नवऱ्यानं माझं पार डोसकं फिरवलंय अजून तुम्ही त्याच्यात भर घालू नका सांगून ठेवायलाय चिडू नकोस तू राग शांत कर सुपारीच्या आधी 15 मिनिटं वरवंटा कोंबून ठेवी ना तुमच्या नारड्यात अरे एवढं त्याच्या शूर शोधायला अरे पण एवढं चिडायला झालंय का आज काय झालंय काय काय तुला? झालंय काय म्हणजे इथं माझं डोसकं ना भनभन करायला लागलंय तिथं माझा नवरा त्रास देतोय नाही, बघ. तुमच्या गाण्यामुळं आणि तिथं माझ्या नवऱ्याच्या पिण्यामुळं असं डोकं उठलंय का नाही माझं तुम्हाला सांगते माझा नवरा आहे का नाही कधी बी प्यायला लागते हो त्याला सकाळचा 7:30 वाजता उठतोय ना मला म्हणतोय शेवंते मला चकना बनवून दे याच्या बापानं सकाळी 7:30 वाजता दारू ढोसली होती आणि चकना खाल्ला होतोय नंतर मला काय म्हणतोय शेवंते मला मूल दे आता मूल काय मी पर्स मध्ये घेऊन हिंडते होय कोण आहे? माझा नवरा आलाय आता तो हित्त येऊन काहीतरी राडा घालणार त्यासनी सांगू नका शेवंती हित्त आहे होय, म्हणून होय. मी इथं सोप्याच्या मागे लपते पण खोटं बोलणं पाप असतं बघा कळलं तर मग मी आहे मग झाडू आहे नाही नाही उघड उघड मला आवाज आला ये काय शेवंती शेवंती हा शेवंती तू येती तू येते नाही तर नाही मी कॉमेडी करण्याच्या मूडमध्ये नाही तर पहिलं चालू असतो मी केली असती कॉमेडी ना मला माझी बायको पाहिजे शेवंती शेवंती इथे नाहीये शेवंती नाहीये इथे नाहीये इथे नाहीये शेवंती नाहीये परत शोधायला लागेल हा मग या सोफ्याच्या मागे पण नाहीये नाही याच्या नाही ऐका चुकून बोललो शेवंती हे शेवंती काय जरा बावळट डोक्याचा आहे वय सोप्याच्या मागं नाही आहे हे सांगायची काय गरज आहे मी त्यातला त्यात खरं बोलण्याचं तिकडं गावभर शोधतोय सोड माझा हात लावायचं काम नाही सांगून ठेवते आधीच तुला मी तिकडे गावाभर शोधतोय तू इकडे सोप्या मागे लप माझ्या बायकोला सोप्या मागे लपवतोस बायको लपल्या एक मिनिट मी बायको लपया नाहीये मग मी गाणं पोपट आहे कळलं गाणं पोपट मला पंडित सुमारिया चौगुल्या म्हणतात हा मग मग कशा पाहिजे या माणसाच्या तोंडाला तोंड देताय तुम्ही हे असं आहे हो गेली 4 वर्ष झाले या बेवड्याचा ना वास सहन करते मी याला तू आधी घरी चल आवाज करायचा नाही आधी आवाज करायचा आधी सांगून ठेवायलाय भल्या माणसाचं घर आहे हित्ता आवाज नाही पाहिजे तुझ्या शिव का माझी जात वागतेस तू का बेवडा आहेस बेवडा पिंटा खायस डोकं उठतंय माझं तुझ्या पिण्यामुळं हो मी आहे बेवडा ए चंद्र ताऱ्यानं मी बेवडा आहे हे बघ आकाश गंगा मी बेवडा आहे सेक्रेटरी येईल माझा सेक्रेटरी मी ए विंग बी विंग सी डी विंग मी बेवडा आहे डी विंग नाही आहे ABC 3च आहेत नाही जस्ट सांगितलं मी तुम्हाला मी बेवडा आहे मी मी बेवडा आहे मी पण कोणीतरी विचार रे मी का पितो लात घाली ना लात घाली
जास्त नाटके केले मग शांत बस ना, तू कळत नाही. लायकीच ते त्या माणसाची. मग झोप. मी इकडे कुठे गेला हा? चल. मी पैदाइशी बेवडा नाहीये. मला माहिती कोणीच नसतं पैदाशी असं कोण का करेल ना. पैदाशी एवढं कोणी नसतं, कळलं का? नाही, हे बघा. मग कर परत. असं कोणी नसतं, कळलं का तुला? तुला बरं वाटते मला नाही बरं. मी पैदाइशी बेवडा नाहीये, मी मजबूर आहे. बरोबर बरोबर आहे. मजबूर आहे म्हणा. माझ्या बायकोचं माझ्यावर प्रेम नाही ना, म्हणून मला प्यावं लागतंय. बरोबर. ही- बस. ही मला जेव्हा बायको माझी हम्म. कुत्र्यासारखं वागवते. नाही, कुत्रा नाही, डुकरासारखं वागवते मला. बरं. कुत्रा बरा होता. ही कुत्र्यासारखी वागवते मला. कुत्रा घेऊ की डुक्कर घेऊ? कुठलाही प्राणी घ्या, स्किट पुढे जाऊ दे फक्त. व्हेरिएशन पुढे अभिनयात द्या, इथे व्हेरिएशन नको प्राण्यांमध्ये. पाठा. ही जेव्हा मला कुत्र्यासारखं वागवते ना, तेव्हा हिलाच बायको करावीशी वाटते. हिलाच म्हणून मी पितो. नाही हे बघ. नाही बस मूड द्या. बरं वाटतं मला. खरं सांगतो, मला सांगा हिच्यासाठी मी काय नाही केलं. काय केलंयस? मी तिच्यासाठी काय नाही केलं. हा प्रश्न आहे का स्टेटमेंट आहे? मला कळत नाही. हा प्रश्न आहे. प्रश्न आहे. अच्छा. मी हिच्यासाठी काय नाही केलं तुम्हाला सांगतो. हा. नवरा बायकोची गोष्ट आहे, मला सांगायला आवडत नाही, पण मला राहत नाही. मला राहत नाही. ही पूर्वी म्हणजे आधी ही मला झोपण्याच्या आधी गझल ऐकवायची. अरे वा. पण आता लक्ष द्या. हा. आता गझल सोडा, पण नवरा जगल का मरल हे पण नाही बघत ती. साहेब, आता गझल सोडा, पण नवरा जगल का मरल हे पण नाही बघत ती. साहेब, गझल जगल. आता गझल सोडा, पण नवरा जगेल का मरेल हे पण नाही बघत ती. साहेब, आता अरे मी दुर्लक्ष करतोय तुझ्याकडे. 3 वेळा तोच पण घेतलाय मी. दुर्लक्ष करतोय, एवढं पण लक्षात येत नाही का तुझ्या? ओरडा, तुम्ही पण ओरडा. माझ्या नाही. सगळ्या जगाने माझ्या ओरडा. मला आता जगण्याचा अधिकार नाही. मला हे बघ, मुद्दे हे मत बघ. ना. थांब ना तू. मरणार आहे. कळत नाही, अक्कल आहे कुठली? काय काय? मी आता इथे पंख्याला लटकून जीव देतो. नाही बघा तुम्ही. हात दे, जीव दे. बघा तुम्ही. नाही फरक पडत जा. ये बघ, चिरकुट. मीच देतो मी जीव. अरे ये बघ. नाही, असं नाही जाणार जीव. अरे नाही, असा जीव कसा जाईल? बस इकडे. अरे मास्क. हो थांब ना. मास्कने जीव जाईल का? फार तर फार मास्क पंख्याला लटकला, पंखा बिरबिरेल, पण बाकी काही होणार नाही. मला जगायची इच्छा नाही, मी मरणार आहे. ए बा, असं नाही करायचं. बसा इकडे. नाही माझं पोटमाट. नाही पोच. अरे नाही, त्याच्या तोंडाला लागू तो काय? नाही मरणार. काही झालेलं नाही. मी समजतो. शांत बस जरा. संसार आहे, भांडं लागतं. हे नेहमीच कोणतरी आहे मोठा माणूस नाही तुमच्या घरात समजवायला, म्हणून ही हालत आहे. हे बघा, असं नाही करायचं. लक्षात आलं? हे बघा, अधीर, माझं ऐकणार ना तुम्ही? अधीर अधीर नाही, मी सुधीर आहे. आपण आत्महत्या करायला तुम्ही अधीर आहात, म्हणून मी अधीर म्हटलं. म्हणजे नाव सुधीर, पण मी अधीर म्हटलं. म्हणजे नाव काय तर सुधीर, पण झाला काय अधीर. असं मी अधीर आणि सुधीर. म्हणजे नाव सुधीर आहे, पण मी सु आणि यांचं एक जुळवून अधीर सुधीर असा. पण म्हणजे अरे नाव काय? अरे तुला काय नको काय? आम्ही दुर्लक्ष करतोय ते. अधीर सुधीरचं कसं कौतुक सांगतो तू? माझा गझल सगळं काय वाईट होता? तो वस्तुनिष्ठ तरी होता. तुझा उगा जुळवा करतोस हो तू. हो बरं चिडू नको. चिडू मी नको. काय म्हणतोय, तुम्ही असं कसं करता? निसर्गाने एवढं सुंदर आयुष्य आपल्याला दिलेलं आहे, त्याचं वाया घालवायचं का? मला नाही जगायचं. आपलं हे नका पिऊ, हे वाईट असते. मदिरा वाईट नका हे पिऊ. पिऊ दे, ऐका, पिऊ दे, ढोक दे. शांत बस जरा. मला सांगा तुम्हाला काय पाहिजे. मी पूर्ण करू. मी तुम्हाला देतो. काय पाहिजे तुम्हाला? काय? तुम्हाला काय पाहिजे मला सांगा, मी देतो तुम्हाला. मला हिच्याकडून गाणं ऐकायचंय. एवढंच आहे ना? एवढीच इच्छा आहे. एवढ्यासाठी तुम्ही एवढे तंतण आलात का? जीव द्यायचा का तेवढ्यासाठी? चल ये.
मी जुळवतो म्या नाही दोघं गाणार ऐक माझं म्या गाणार नाही तो शांत ह्या माणसासाठी म्या गाणार नाही. तो माणूस शांत मला झालाय गायचंय तुम्ही गा. नका गाऊ कोणी बाई नका गाऊ माझं कोण नाही 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 नाही, ऐकलं. नाही. ए, बाई, ऐक. जाऊ दे, ऐका मी गातो ती मुळात गायलीच नाही पाहिजे मी पंडित आहे मी गातो मला गझल ऐकायची तू गझल बोल. नाही हे बघा मी गझल नाही गाऊ शकत सुगम संगीत आणि मी वेगळा मग कशाला कमिटमेंट दिलीस तू मला आधी मी बोललो तुला गायला कशाला ओढून घेतलीस तू गझल गा मी नाही, नाही, ए, ए, ए. ऐकू दे ना, काय नाही, नाही, हे बघ, ऐकू दे ना. फोडेल मी नाही, नाही, फोडायचं नाही फोडेल मी सगळं फोडेल मी गझल येत नाही म्हणून मला म्हटलं गझल गझल ओय! गजर. काय बा, हात ए, खाली ए, ठेव. थांब, थांब, खाली थांब. ठेव, लाथ घालीन खाली ठेव. थांब माझा तुझे संबंध नाही ना हा नाही मी संबंध. त्यांच्याशी बोलतोय राडा नाही राडा माझ्या करायचं, घरात राडा नाही पाहिजे करायचं सांगून ठेव खाली ठेव. मला गझल ऐकायची आहे हा तू भेट तुम्ही बसा सांग. तुम्ही बसा ऐका गझल बोल मी मुळात सुगम गझल बोल गझल आजपर्यंत मला हा ठीक आहे मी गझल बोलतो मेरा पैमाना जुस्तजू मुफ्त गुफ्तगू Yang Corino पैमाना मेरे जाम लियो जाओ मेरे होश लिए होठों को तलो बारिश को उमराव जानू को मेल करो ये हम लोगों जारिश करो दालिम जमाने के मरो यातली तू निवड काय समज नाही तर उगा जोरजोरातले शब्द जुळवजुळव करतो अरे मला नाही येत मी तेच मग कशाला बोलायला तू गझल मला गझल ऐकाव हे बघ मी मला नाही येत मी ऐकवतो गझल मग तू का गझल म्या नाही गाणार सांगितलं ना. तू ना गाणं तुझा बाप गाईल काय बोलला तू? बाप गाईल तुझा माझा बाप काढलास काय? अबे, ए, मला ए, सांग, ए, पुढच्या- ए, अरे, माझा बाप काढलास काय? इथं माझ्या सामने मला वाटतंय. भांडण बॉडी टाकीन नाही नाही डोक्यात. माझ्या घरात नाही पितोय ना मला शिव्या घालते, माझ्या बापसाला, माझ्या खानदानाला एक शिव्या मिनिट घालतोय. मी गातोय ना तुमच्यासाठी तुमचं गेट उघडा अरे तुम्ही या उठा इकडे मी गातोय ना, तुम्ही तोडफोड करू नका येताल तिथलं. तोडफोड करायची नाही सांगतोय तर या माणसाच्या घरात येऊन राडा करायचा नाही. श्श्श, घरी निघ. शांत बस ना तू मुर्दे हनीन धू. खूप झाला तुझा शांत तिकडे जा काही बोलायचं नाही मारी ना. तोंडात मी गातोय ना प्रयत्न करतोय ना मला येईल ना गझल दोन आता तीन मला गझल नको आहे आता मला कॉली पाहिजे कॉली कव्वाली नाही येत अहो मला जर गझल पाहिजे येत ना, मी नस- जबरदस्त नाही, नाही, बोल. गझल येत नाही तर कव्वाली कुठून म्हणणार मी मला कॉली पाहिजे आवाज चढवू नको. तू का बसा कॉल खाली बस कॉल म्हण चल चल तुला जाऊच आहे ना घे म्हण घे म्हण हमरे को यहाँ बिठा के लाया है कव्वाली तो जन्म में कभी नहीं गाया है घर में तोड़फोड़ करने का धमकी देके तो कोई किसी के साथ भी ऐसा कर सकता है इसमें मर्दमुखी नहीं है नहीं नहीं मर्दमुखी है नहीं नहीं मर्दमुखी ही कॉली आहे तू जे बोलतोस तुला ऐकायला येत आहे तुला आवडतंय नाही मग मला कशाला आवडतंय मला कशाला ऐकवतोस तू मला कॉली पाहिजे ओ साहेब येस. तुमचं आहे का नाही लयच करिअर चुकलंय हो. हा. हे असं कुठं गाणं गात असतात वय अशी कुठं कवाली असते वय. थोडे सूर चुकले पण ठीक आहे म्हणजे माझ्या कोणाचे सूर चुकले थोडे सूर चुकले ते. लाज नाही वाटत तुला जोपर्यंत अशी कवली आणि गझल येत नाही तोपर्यंत माझ्या घरात पाहुणा ठरतो निघ कव्वाली गझलच निघ. ही लावणी आहे तू चालतो. लावणी आहे निघ बाहेर लावणी आहे मला बोलावं.
चिकी सो गाईज मी इथे फिल्मच्या शूटला आलेले आहे आणि हा माझा मेकअप मॅन आहे. हाय शैलू, हॅलो. आय एम सो एक्साइटेड. आणि या फिल्मला मी एक वेगळं कॅरेक्टर करणार आहे आणि ते कॅरेक्टर आहे गेस गेस गेस. सरप्राईज आहे तुमच्यासाठी. सरप्राईज सरप्राईज. तर एक काम करा, मी मेकअप करते तोपर्यंत मी काय कॅरेक्टर करणार आहे हे तुम्ही कमेंट करा. ओके बाय गाईज. ओ माय गॉश, ओ माय गॉश. कम ऑन. या जनाब, या एक सुझा है कि बिछड़ गए तो ये दिल उम्र भर लगेगा नहीं, लगेगा लगने लगा है मगर लगेगा नहीं. बहुत खूब. या ओके फाइन. आप रील्स बहुत देखते हैं. हाँ, वो मैडम की वजह से. आइए आप यहाँ पे. उमेर नाजमी जी का ये शेर है, आपका नहीं. मतलब मैंने ये अभी लिखा था, वो लिखा है पहले. आप एक दफा अपनी शक्ल आईने में इत्मीनान से अगर देखेंगे तो आपको पता चल जाएगा कि आप लिख भी नहीं पाएंगे. थैंक यू. मैं मैडम को हे से मॅडम ते हे आपले. अस्सलाम वालेकुम मोहतरमा. अय्या फुगेवाले चाचा. अरे मैं मैडम मोहतरमा बड़ी मजाकिया किस्म की है. गुब्बारे वाले चचा नहीं है. ये है कौन? मैनेजर. मैम ये है इंस्टा ए स्टार, रीले क्वीन, लाइक्स कमेंट्स ए शेयर्स ए हार्ट्स, गुले गुलजार, रोशने बहार, मोना ए डार्लिंग. बुम बुम चिकी चिकी. अस्सलाम वालेकुम मोहतरमा. मोना मॅम तुम्ही ह्यांना गुब्बारेवाले समजू नका. हे अबुदिल्ला अबुदुल्ला मुरादाबादी. अबुदुल्ला मुरादाबादी आहे. डिरेक्टर सरांनी त्यांना पाठवलंय उर्दूच्या ट्रेनिंगसाठी. ओ माय गॉड, जादूगर आहेत हे. उर्दूला ट्रेन करणार आहे. अरे नहीं ये बड़ी मजाकिया किस्म की मोहतरमा है. उर्दू को ट्रेन नहीं करूँगा. मैं उर्दू को ट्रेन नहीं करूँगा. मैं यहाँ आपको ट्रेन करूँगा. आपके जो उर्दू के अल्फाज है उन अल्फाज के तलफ़्फ़ुज़ बयां के लिए आपके निर्देशक ने मुझे यहाँ नियुक्त किया है. और ये जो उर्दू ज़बान जो है ये बेहद ही प्यारी ज़बान है. इस भाषा से आप बेइंतहा बेतहाशा बेपनाह मोहब्बत भी कर सकते हैं. मॅडम और अगर आप ते तुमच्याशी बोलतायत. ओ, माझ्याशी बोलताय. देखिए मोहतरमा फोन आला आणि ते नहीं, नहीं. जो बोले असं काहीतरी बोलता. अरे मोहतरमा My bad. ये तो सारी गुफ्तगू मैंने अभी की है. ये सब आप ही के साथ की है. माय बॅड. आय एम सो सॉरी. तुम्ही राग म्हणून घेऊ नका. अरे, ये मत कीजिएगा. Sorry. मत कीजिएगा. सॉरी. ओके आपण वाचूया. हाँ, बिल्कुल. प्लीज. आ जाइए बैठिए. जी बिल्कुल. जनाब आप भी तशरीफ रखिएगा. मैं इधर खड़ा हूँ. हाँ. जी ध्यान से पढ़िएगा. पढ़ेंगे तो पढ़ते हैं. हाँ पढ़ते हैं ना. तुम वहाँ पढ़ो, मैं यहाँ पढ़ती हूँ और 1 घंटा पढ़ने के बाद हम शिकवनी को लेते हैं. एक बार निर्देशक से कंफर्म कर लीजिएगा हीरोइन कौन है. यही मैडम पढ़ते हैं म्हणजे पढ़ते हैं नहीं, पढ़ते हैं म्हणजे वाचते हैं. Oh, like that. हाँ, Sorry, I'm हिंदी- so sorry. I got it. कोई दिक्कत नहीं. जी. देखिए आप बेझिझक ये उर्दू जबान जो है ये बोलिएगा. जो आपको लाइनें दी गई हैं वो बोलिएगा. अगर आपको कुछ भी हिचकिचाहट हो बेझिझक मुझसे पूछिएगा. मैं आपके उर्दू के जो अल्फाज है वो सारे दुरुस्त कर दूंगा. हाँ, आपका तजम्मुम. अरे मत यार, आप उर्दू में बात करो. आप देखिए जनाब, आप जहन में रखिएगा आपके भी कि मुझे मराठी समझ में आती है. हाँ. आप बोलिएगा मराठी में. हाँ. पढ़ते हैं आप पढ़िएगा. हाँ. रजाई महलात ही. नहीं. अरे बेटा आप क्या कर रही है. आप पहला लफ्ज ही गलत पढ़ रही है. ये रजाई नहीं, रजाई जो होती है
वो हम बिछो के सोते हैं। ओह ओके ओके और ये जो है वो है रजिया। रजिया रजिया सुल्तान, रजिया यानी खुश। ओके हॅपी शट अप ओके रजिया महालात येते पडिएगा पडिएगा। ती महालात आल्यावर सगळीकडे बघते पडिएगा। तिची नजर तिच्या अरे ऐसे क्यों पढ़ रही है? आपने बोला ना रजिया खुश है करके सुनिए इनको कहिए कि रजिया का मतलब कुछ है, रजिया कुछ नहीं है। सॉरी हाँ हाँ मैं क्या बोल रहा हूँ कि अरे आप मराठी में बोलो ना यार। हाँ, 5 सेकंड तो आप हिंदी का एक लाइन बनाने में ले रहे हैं। नाही वो हे की तुम्ही वाचा मग मॅडम तुम्हाला फॉलो करतील. चालतंय मॅडम. चालतंय तुमचा फिन्स्टा आयडी सांगा वो क्यों चाहिए आपको? मी तुम्हाला फॉलो करेन ना लगेच पडिये वो या खुदा, आप पढ़िए. मैं पढ़ता हूँ। गौर फरमाइएगा, एक कहानी में बयां करने जा रहा हूँ जो है रजिया सुल्तान की, जो मेरे दिल के काफी करीब की कहानी है। यस. ये रजिया सुल्तान जो एक बेगम है, एक बहुत ही बड़ा आलीशान एक शामियाना है। इस शामियाने में चकाचौंध हर तरफ रोशनाई दिए जल रहे हैं और हर जगह एक गुलाम खड़ा है। और उसमें से हमारी जो हीरोइन है रजिया जी, रजिया सुल्तान, अपने आशिक को ढूंढते ढूंढते आती है और कहती है सबके सामने, याकूत याकूत तुम कहाँ हो याकूत? ये दौलत, ये शोहरत, ये सल्तनत, ये ताज सब मेरे कदमों के गले हैं, पर तुम नहीं तो हवाओं को रुख नहीं। तुम नहीं तो हवाओं को रुख नहीं, तुम नहीं तो मेरी जिंदगी फूल की तरह मुरझा गई। याकूत, मेरे याकूत, तुम कहाँ हो मेरे याकूत? पढ़िएगा। मॅडम पढ़िएगा। यकूम तुम कहाँ हो? ए डबल टू ए सवल टू ए ताजा सीताफल सब मोरे अरुण कदम है। तुम नाही हो नाही घाटा तो बस नाही। मर जातो जिंदगी रवन में हो चुकी है। आप जब पैदा हुई थी तो अब्बा ने गुटखा खाया था, तो क्या पढ़ रही है? अरे जनाब, इनको समझाइए कि मेरे लफ्जों को तवज्जो दे, ना कि मेरी आदतों को नवाजे। मैंने वही किया ना। अरे मी सांगतो. हॅलो हॅलो गाईस, किती वेळ लागेल तुम्हाला? मॅडम जमते ना? अरे एक क्या हुआ मिर्जापुर वाले चाचा? हे खुल्लम खुल्ला चाचा बरोबर नाही शिकवत मला.
आते वक्त ऐसा ऐसा आया था ना तो ये क्या बोल रही है, क्या बक रही है ये? देखो बेटा, हमें जो है पछतावा हुआ है, अफसोस हुआ है। वो ठीक है, कितना टाइम लगेगा? अरे 7 जन्म भी कम कर जाएंगे। ठीक है, 7 मिनट के बाद आता हूँ, मुझे शॉर्ट रेडी चाहिए। ओके सुनो, अरे जिंदगी में कभी तो पूरा सुन लो यार, 7 जन्म के है। अरे रसगुल्ला चाचा, अरे बाप, रसगुल्ला चाचा। सॉरी। इनको माफ कीजिएगा मोहतरमा, मुझे रसगुल्ला चाचा नहीं कहना, मुझे अबिदुल्ला मुरादाबादी कहिए। सॉरी। इधर आइए आप, जनाब इधर आइए। क्या? आप इनके मैनेजर हैं। हाँ, लाचार, कोई बात नहीं, थैंक यू। उनाकार, मुकर्रर जनाब। कान से मारूंगा, कुछ भी मत बोलिए। जाइए, उर्दू में बात मत कीजिएगा मेरे साथ, आप मराठी में कीजिए, मैं समझ जाऊंगा। नहीं, वो नौकरी नाम की चीज होती है, इसलिए एक आप काम कीजिए, ये भाषा भीषा छोड़ दीजिए। रजिया का जो शेर है वो आप सिखा दीजिए ना। वो जो है वो मैं सिखाऊंगा, इनको बस कहिए कि जरा गौर फरमाइएगा, ध्यान से सुनेंगे। वो सुनेंगे बिल्कुल। मैडम, देखिए मोहतरमा जी, मैं तो अपना सारा गुस्सा ठंडा करके आपको एक शेर सुनाऊंगा, और ये जो शेर मैं सुनाऊंगा, ये शेर जो है, शायरी मुशायरा जो है, ये मेरे दिल के करीब का मामला है, दिल का मसला है ये, तो ध्यान से गौर फरमाने के लिए कहिएगा इनको। हाँ, करतील। शेर पेश करने वाला हूँ। ओह शेर, I like शेर। वाओ। इनके अब्बा की रानी की बात नहीं। नाही, ते बसा ना, बताइए इनको सिर्फ मी सांगतो त्यांना। सिर्फ सुने। हाँ। तो शेर ऐसा है कि मन नामे तुरा सुनीदा मिदारम ए दोस्त। वाह। मन नामे तुरा सुनीदा मिदारम ए दोस्त, वाह। ना दीदा तुरा तुम दीदा मिदारम ए दोस्त। वाह। अब आप पढ़िएगा। पढ़िएगा। ए दोस्त। आप इनके मैनेजर हैं? आप 2 मिनट यहाँ आइए। नहीं रुकिए, मैं वहाँ आता हूँ, आप यहाँ आइए। मुझे आपकी मेहमान नवाजी करनी है। नहीं, वो सिखाएंगे। आपके लिए शायरी में हौसला अफजाई करनी है। शेर तो। अरे आपके लिए एक शेर पेशे खिदमत है। ध्यान से सुनिएगा, इरशाद कीजिएगा जरूर। इरशाद। इरशाद के ए दोस्त, What happened, manager? शेर वाजवला। I thought काहीतरी blast झाला. Boom. Oh my god. Oh, okay, fine. शायर आपको अब एक ब्लास्ट सुनाई भी देगा अगर आप शेर ठीक से नहीं पढ़ेंगे। नहीं पढ़ती हूँ. तो शेर ठीक से पढ़िएगा। जी. नीट वाचा मॅडम, नाहीतर ते शेर वाजवतात। मना नामू तुरे नादिशु मी दारू दोस्त. ना दारू तुरे चू दारू चकना दोस्त. खूप दारू चकना दारू दोस्त. आज इनका खून होने वाला है, मेरी हाथ को चले। इनको कब्रिस्तान में भेजूंगा मैं। बहुत ही बढ़िया परफॉर्मन्स, रसगुल्ल्याप्रमाणेच गोड होता. मस्त. प्रसादा, बरखुरदार, अगर आज आपको गले नहीं लगा है तो मेरा अल्लाह, मेरा भगवान मुझे कभी माफ नहीं करेगा। अफलातून, पृथ्वी, फार उत्तम कमांड आहे तुझी या भाषेवरती, याही भाषेवरती. त्या भाषेचा आदर ठेवून, अदब ठेवून त्यातला सगळा ह्युमर तुझ्या पद्धतीने बाहेर काढलास, त्याला सॅल्यूट आहे, सॅल्यूट.
प्रत्येक भाषेचं त्याचं सौंदर्य आहे, त्याचा आदर आपण राखलाच पाहिजे. आणि ही भावना थ्रू आउट तुझ्या मनात होती हे जाणवत होतं. ब्रिलियंट परफॉर्मन्स पृथ्वी, ब्रिलियंट. आणि हे सगळं निर्माण करत असताना 1 सेकंद पण कॅरेक्टर सोडलं नाहीस तू. क्या बात आहे यार. थँक्यू गोस्वामी सरांनी केलं. वा वा, अफलातून. शिवाली, तुझंही कौतुक यासाठी की त्याच्या उर्दूने आम्ही भारावून गेलेलो असताना तुझ्या न येण्याने पण तितकेच भारावून गेलो आणि हसलो. हे तुझं क्रेडिट आहे. आणि ओमकार, तुझं कौतुक यासाठी की तुझ्या वाट्याला काहीही नव्हतं या स्क्रिप्टमध्ये. 0 होतं तुझ्या वाट्याला, 0. पण तरी सुद्धा तू तितक्याच पोटतिडकीने, इंटेन्सिटीने आणि मन लावून परफॉर्म केलंस. आय लव्ह यू. अफलातून स्किट होतं, फार वेगळा जॉनर होता आणि फार मजा आली. वंडरफुल. सई ब्रिलियंटली परफॉर्म्ड. पृथ्वीक, मला असं वाटतं की इमॅजिनेशनच्या पलीकडचा असतो काहीतरी करून दाखवलंयस, त्याबद्दल तुझे खूप 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 अभिनंदन. ब्युटिफुल. मजा आली. तुम्ही तिघांनी फारच बहार आणलीत आज. फार मजा आली. मस्त. कडक कडक कडक. क्या बात आहे. शांभाऊ, हो शांभाऊ, आणखीन काय देऊ का? नाही मावशी, लागला तर मागून घेईन मी. हाय का आता बाया, एखादी गोष्ट आपल्याला लागणार असेल तर मागायची कशाला? अरे बाप, आता का टेबलावर डोकं आपटून जीव देऊन देऊ? ओ, आपली गंमत केली. नाही मावशी, पण आज तुम्ही का बरं वाटणार हा. आहे? बने कुठे बने? काय झालं, समधे लोक जेवून गेले खानावळीतले, तुम्ही एकटेच राहिले होते. तर त्याला म्हणलं बाबा एकट्या माणसाला कशाला, मी आहे तुझा. तर गेला आपला. नाही हरकत नाही. तुम्हाला काय आणू का होय हो? आता तुम्ही एवढं म्हणताय तर 1 चपाती द्या बा. आणि ते बरं का, गरमागरम चपाती. बाप, माझी नक्कल करताय का तुम्ही? शंभू, हं? दाड आणू का दाड? अरे काय मजा घेताय गरीबाची तुम्ही पण. गंमत गेली हो. बरं, तुमची भाषा आहे ना एकदम झकास आहे बरं. चव आहे तुमच्या हाताला बरं का. मी बेचव काही करतच नाही ना. आता या चुल्लूभर भाजीत मी जीव देऊ का? बस आणते चपाती आणते. भाजी घ्या भाजी. ताजी ताजी भाजी. हा भाजीवाला कमी, इडलीवाला जास्त वाटतोय. वा शाम्या वा. हॅलो. विशाखाबाई आहेत का तिकडे? आहेत. चपाती आणायला गेलेले आहेत. अच्छा. आज जास्त लोक नाही वाटतं इकडे जेवायला. मला 2:30 वाजले जेवायला. बाकी सगळ्यांचं जेवण झालेलं आहे, मीच तेवढा उरलो. मग झालं असेल तर निघा. निघा म्हणजे तुम्हाला दिसत नाही की मी जेवून राहिलोय? नाही तसं नाही, तुम्ही जेवा. मग? पण आवरा टाइम नका लावू ना जेवणामध्ये. 1 घास 32 वेळा चावायचं कधी लहानपणी होतं. आता जायचा टाइम आलाय ना आपला. माझी मर्जी, माझ्या पोट आहे, मी किती पण खाईन. तुमच्या पोटात का बरं दुखतंय? अरे हो, आवरे काय भरतोस वासाऱ्या. मला त्यांच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. मग बोला ना. मी काय तुमची जीभ चिमटी धरली का माझ्या? हा, घ्या शांभाऊ, हा? घ्या चपाती घ्या. अरे वा वा वा. अग बाई, आ. कदम आले बाई तुम्ही. हा. नमस्कार. आणली का भाजी माझ्यासाठी? आता तुमच्यासाठी नाही आणणार तर कुणासाठी आणणार? बाया, काहीतरीच तुमचं. मग आज काय आणली माझ्यासाठी भाजी? आज स्पेशल तुमच्यासाठी लाल लाल भोपला. कदमांचा सवाले मोकला ढाकला होय.
मावशीचा सूर जरा वेगळाच आहे. तुम्ही असं बोलायला लागलं तर तुमचं म्हणजे नुसतं ऐकत राहावंच वाटतं. जावं तिकडं तुम्ही पण न बोलू. मावशी पापड द्या ना पापड. हा हा आणते आणते आणते. हे वसाड्या, पापड नाही खाल्लास तर काय मरणार आहेस का? मी पापड नाही खाल्ला तर मरेन की नाही माहिती नाही, पण माझ्या एका छापडीत तुम्ही मरून जाल. मी इथे मेस लावलेली आहे. मी काय ऑर्डर द्यायची ती देईन. तुम्ही कोण विचारणार आहे? अरे पण वसाड्या, हा. आता आमचं कवर रंगात आलं होतं, तू पापड मागून सगळ्या रंगाचा बेरंग केलास वसाड्या. खाऊ द्या मला. भाजी घ्या भाजी. ताजी ताजी भाजी. ए, कावल्या, फिकर काय तुझं? इथं काय म्हणजे दिसत ना मी भाजी विकतोय ती. माझा पण भाजीचा धंदा आहे. काय समजलास? बसाड्या, मला माहिती आहे तुझं चौकात खेळण्याचं दुकान आहे. म्हणा इकडे विशाखाबाईकडे येताना बघितलंस म्हणून तू वसाड्या त्या भाजीवाल्याकडनं 4 जोड्या घेतल्यास ना इकडे भाजीवाला म्हणून आलास आहे. मला कळत नाही काय रे? हे बघ, माझा ना भाजीचा जोड धंदा आहे आणि मी भाजी कुठं पण विकीन. तो कोण मला विचारणार रे? ते सांगतोय तुला, इथं विकू नको, कुठं पण विक. अबा तू जाऊन विक कुठं पण बाहेर. अरे तू विक कुठं अरे पण. तू विक. अरे चल. अरे चाल जरा, मला शिकवू नको. हे घ्या पापड घ्या. मला बया पोरी लगीन कधी करणार गो, भाजी आणले तुझ्यासाठी. पोरी लगीन कधी करणार गो, भाजी आणले तुझ्यासाठी. बाई मोरे, आलं बाई तुम्ही. आज काय आणली भाजी माझ्यासाठी? एकदम स्वस्तातला कांदा. लगीन करायचं यंदा. ताजी ताजी गवार हाय. 6 वारी माझं रेशमी पाताळ हाय. तुम्ही जसं काय बोलता हो ना, तर नुसतं ना ऐकत राहावं असं वाटतं. जावं तिकडं. मला वाटत तुम्ही फक्त माझ्याशीच बोलता असं. तुम्ही याच्या बरोबर सेमच बोलताय. मग काय झालं? मोरे काय माझ्यासाठी परके आहे वय? नाही नाही, मी तुमचा आपला आहे का नाही? हा वासाडा परका असेल, मी नाही. ए, मी परका नाही वसाड्या, तू परका आहेस. मी त्यांच्या लय म्हणजे लयच जवळचा आपला. हो कदम, काय बोलताय? नाही तर काय. आणि काय जवळचा आपला? मी आपला आहे. अरे वसाड्या, मी आपला आहे. अरे मी आपला आहे. मी आपला आहे. अरे तुझा बाप पण तुला आपला समजत नाही हा. अरे तुझी आई पण तुला आपला म्हणत नाही हा. कावल्या! अरे तू स्वतःचा पण आपला नाही आहे. बरं कदमानू मोऱ्यानू जरा थांबा थांबा थांबा. पैस दम धरा बरं. दम त्याला धरा, सांग. दम धरा, दम धरा त्याला म्हटलं. सांगा पहिला. तुम्ही दोघं बी आपलेच आहात. नाही जवळचा आपला. नाही, मी लयच जवळचा आहे तुमच्या. गप बसा, शपथ आहे तुम्हाला माझी. नाही ना. गप रा. तुम्ही दोघं बी आपले आहात म्हणून तर तुम्हा दोघांकडनं पण भाजी घेते का नाही मी? होय तू. घेते का नाही होय. मी? अहो खानावळ आहे माझी, मला भरपूर भाजी लागती. मावशी चपाती द्या ना चपाती. हा हा आणते आणते. काय फालतूगिरी वसाड्या, कशाला चपाती तुला पाहिजे? अरे त्यान बारा तुमच्या काय प्रॉब्लेम आहे? अरे मला त्यांच्याशी बोलायचं आहे, ते मला जाम आवडतात. हा डेंजर प्रॉब्लेम आहे. मला त्यांच्याशी लग्न करायचंय हा ना. कधी सॉल्व्ह न होणारा प्रॉब्लेम आहे. काय बोललास वासाड्या तू? मला तिच्याशी लग्न करायचं आहे. हात बघत नाहीस? अशी तो वाजवीन ना उलटा सुलटा करून टाकीन तुला. मग मी काय गप बसन? तू म्हणजे पडू नको. तू मंदी पडू नको. मी ऑलरेडी तिच्यावर जाळं टाकलेलं आहे. विशू मांजी आहे, मी तिच्यावर लग्न करणार आहे. वसाऱ्या, तुझं जालं फाटलेलं आहे. मी लय आधीपासून जालं टाकलेलं आहे. विशू मांजी आहे. विशू माझी आहे. विशू मांजी. विशू मांजी आहे. अरे काय कुत्रा माय बॉबॉ कर रे ना. विशू माझे त्या मावशीला येऊ द्या. विशूला विचारा, विशू तू कोणाची आहे? विशूचा इशू सॉल्व्ह होऊन जाईल. हा सगळं बरोबर आहे बोलतोय तो. नाही आपण व्यवस्थित डिस्कस करायला पाहिजे. आपण नाही. ए घ्या चपाती द्या. चपाती. वा वा वा. विशाखाबाई, मला ना तुमच्याशी एक बोलायचं आहे. अगं बाई बोला की. काय आहे, मला यंदा ना लग्न करायचं. असं का? मी तर तयारीतच आहे. मावशी हा. लोणचे द्या ना लोणचे. आले आले आले.
वसाड्या. ते तोंड लावायला काही नाही ना. अरे काय तुला डोळ्याला लागले काय लोणच्याच? ए, दम धरा दम. काय दम करा, काय दम करा? अरे सब्र का फल मीठा होता है. मावशी येईल आता. अरे येईल. तुमची जवानी काय वाहून चालली का लगेच? पण वसाऱ्या जी काय उरली ती व्यवस्थित वापरू दे ना. येतील त्या मावशी लवकर या. हे घ्या. अरे बाप, काय हे घ्या. करायला? घ्या बरं लोणचं घ्या. वा 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 द्या. वा वा. क्या बात आहे. मला असं मावशी मावशी या यांना तुमच्याशी महत्वाचे बोलायचे. असं होय. बोला की मोरे कदम बोला की. नाही तसं काय फार विशेष नाही हो. मग राहिलं हे नाही तसं नाही. ऍक्च्युली बरेच दिवस झाले मी विचार करते की तुमच्यावर मला थोडस चर्चा चिरवरण काय करायचं. करायचं? चर्वाचरण करायचं. राहू द्या. बोला काय बोलायचं ते. आता आवरी मोठी तुम्ही खानावर चालवता. होय. किती लोक येऊन जेवून जातात. व्हायचं. म्हणजे कौरा ताण पडत असेल ना तुमच्यावर. आता अंत पडतो पण कसं आहे माझ्या खानावळीत ना मला कोण पण पार्टनर नकोय मी आधीच सांगून ठेवते. नाही पार्टनर बिटनर नाही म्हणजे खानावलीतला पार्टनर नाही हो. आयुष्यात मध्ये एखादा जर का पार्टनर असेल तर काही प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही लग्न का नाही करत? नाही, तुम्ही लग्न करायला पाहिजे ना. हा म्हणजे लग्न करायला पाहिजे पण कसं या वयात कोणतरी भेटला पाहिजे ना जीवाला जीव लावणारा. भेटलं पाहिजे म्हणजे रोजच भेटतो. कुठं? अहो जरा बघा ना इकडे तिकडे. दिसेल तुम्हाला. हा मग इकडे तिकडे बघा. कुठं? थोडस ना तुम्ही हेरला पाहिजे त्याला. हा हेरलं पाहिजे. समजा एखादा माणूस तुमच्यावरती जीव लावून कवरी वाट बघत असेल तर त्याला जाऊन आपलं विचारलं पाहिजे. आणि विचारलं पाहिजे. विचारलं पाहिजे आणि बोलता बोलता म्हटलं पाहिजे काय हनी यू आर माय धनी. बाई हनी यू आर माय धनी. बोलायला चांगलं वाटतं पण कसं असं माणूस पण भेटला पाहिजे ना. मला माझा होणारा नवरा आहे ना तसं कसं समजून घेणारा पाहिजे. प्रेमळ पाहिजे. माणूस कसा पराक्रमी पाहिजे. धाडसी पण पाहिजे माणूस. मला की नाही धाडस असं पाहिजे की त्या माणसानं की नाही माझ्या हातात हात धरला पाहिजे आणि मला म्हटलं पाहिजे विशू माझं तुझ्यावर लई प्रेम आहे मला की नाही तुझ्या संगत लग्न करायचं आहे असं म्हणणारा माणूस पाहिजे. आलं ना तर मी नक्की लग्न करीन. विशू विशुडे अगं माझं टेडी बियर. होय कसं करू? इकडे विशू तू माझ्या संग लग्न करशील का लग्न? हेच पाहिजे होतं मला. हो ना. हे कोण आहेत पीठ मागे? जुन्या काळातले रंगाबिल्ला कोण आहेत हे? हे की नाही माझे मानलेले भाऊ आहेत. त्यांचा लई जीव आहे माझ्या बरोबर. वा 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 लव्ह इज इन द एअर. अतिशय लव्हेबल परफॉर्मन्स. मस्तच. सई खूप भारी परफॉर्मन्स होता. मला फार मजा येते जेव्हा सिनियर मंडळी काहीतरी रोमॅन्टिक पीस सादर करतात तेव्हा त्याची मजा आणि त्याचा गोडवा खूप वेगळा असतो आणि तुम्ही दोघे ते खूप छान सादर करता. विशाखे मला असं वाटतं की ही मावशी तू आणि तूच आहेस. फार मजा आली तुला विशाखे बघताना. ज्या प्रकारे लाजत होतीस यू स्टोल माय हार्ट एव्हरी टाईम. फार मजा आली. गोड दिसतेस. हा रंग पण छान दिसतोय. श्याम दादा यू स्टोल द शो टुडे फॉर मजा आली. पुढच्या वेळेला जेव्हा केव्हा माझे दौलतराव मला भेटतील तेव्हा मी त्यांना हीच पिकअप लाईन बोलणार आहे. हनी यू आर माय धनी. थँक्यू अमोल पाटलांचे विशेष आभार ही पिकअप लाईन मला दिल्याबद्दल. थँक्यू. सुधीर दादा तुमच्या शर्ट सारखीच तुमची एंट्री होती. फ्रेश आणि बहारदार. मजा आली. थँक्यू सो मच. आणि याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका दर गुरुवार शुक्रवार आणि शनिवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा.